केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस हे आता कसून तपास करत असलेले पाहायला मिळतात। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सिया गोयल हिच्यासोबत लोहगडावरती सीन रिक्रिएट केलेला होता। तशाच पद्धतीचं सीन रिक्रिएशन आज चेतन चौधरी सोबत सुद्धा झालेलं आहे। चेतन सोबत तब्बल 2 तास 40 मिनिटं हा सगळा सीन रिक्रिएट करण्यात आला। त्यामुळे आज नेमकं लोहगडावरती काय काय घडलं आणि आज सुद्धा चेतनला जेव्हा त्या ठिकाणी नेलेलं होतं त्यावेळेस केतनच्याच हाईटचा, उंचीचा आणि त्याच्याच वजना इतका एक डमी बॉडी जी आहे, डमी पुतळा ज्याला म्हणू शकतो, तो सुद्धा आज पोलिसांनी सोबत नेलेला होता। त्यामुळे त्या ठिकाणी आज नेमकं काय-काय घडलंय हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। अनेक संवेदनशील केसेसमध्ये अशा पद्धतीनं सीन रिक्रिएट केले जातात। आपण पाहिलेलं आहे यापूर्वी सुद्धा नसरापूरची केस असेल किंवा अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये सीन रिक्रिएशन केलं जातं। तसंच अगदी केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सुद्धा करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी सिया गोयल सोबत पोलिसांनी तब्बल 3 तास लोहगडावरती सीन रिक्रिएट केला। त्यानंतर आज चेतन चौधरीला सुद्धा पोलिसांनी लोहगडावरती नेलेलं होतं। त्या दिवशी जसं पोलीस भल्या पहाटे पोहोचलेले होते तशाच पद्धतीनं आज सुद्धा ते पहाटे-पहाटेच लोहगडावरती पोहोचले। चेतन चौधरी त्या दिवशी जे कपडे परिधान करून आलेला होता तेच कपडे आजही त्याला परिधान करायला सांगितलेले होते आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याला गडावरती ते घेऊन जात होते त्यावेळेस सुद्धा तो गडावर जाताना त्यानं कोणत्या मार्गांचा वापर केलेला होता, तो कसा-कसा गड चढत वरती गेला, त्याचबरोबर तो कुठे सियाला इशारा करण्यासाठी किंवा सांकेतिक भाषेत त्यांचं जे काही कम्युनिकेशन चाललं होतं ते नेमकं कुठे चाललेलं होतं याचा आढावा पोलिसांनी घेतला। त्यानंतर जेव्हा सिया आणि केतन हे दोघे सुद्धा त्या पर्टिक्युलर पॉइंटवर पोहोचलेले होते जिथून केतनला धक्का दिला गेला, त्या पॉइंटवर पोहोचण्याच्या आधी चेतन नेमका कसा ट्रेक करत होता किंवा तो खरंच या सगळ्यामध्ये पूर्ण वेळ सिया आणि केतनच्या मागेच होता का? सिया आणि केतन नेमके कुठून-कुठून ट्रेक करत गेलेले होते? त्यानं यांचा माग कसा काढलेला होता? या सगळ्याचा शोधही पोलिसांनी घेतला। त्यामध्ये इन डिटेल जी काही माहिती आहे ती जमवण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर आपल्याला हे माहिती आहे की सिया आणि चेतननं मिळून इतकं मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं की केतनला जेव्हा धक्का द्यायचा असेल त्यावेळेस सिया ही एक सांकेतिक भाषा त्यांनी ठरवलेली होती की सिया ही पाणी पिण्यासाठी किंवा मग बुटाची लेस बांधण्यासाठी म्हणून खाली वाकेल। जेव्हा ती खाली बसणार आहे त्याच वेळेस मागून चेतन चौधरीनं यायचंय आणि केतनला धक्का द्यायचा आहे वगैरे असं सगळं जे काही ठरलेलं होतं ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी कसं काय केलं त्यामध्ये चेतन नेमका कुठे उभा होता, केतन कुठे उभा होता, सिया कशा पद्धतीनं खाली बसली आणि त्यानंतर मग धक्का कसा दिला, तो एक्झॅक्ट कुठल्या पॉइंटवरून खाली पडला, हे सगळंच शोधण्यासाठी म्हणून हे सगळं सीन रिक्रिएशन आज करण्यात आलं। ज्या दिवशी सिया सोबत रिक्रिएशन झालं त्यावेळेस सुद्धा एक डमी बॉडी पोलिसांनी सोबत नेलेली होती। आजही तशाच पद्धतीने एक डमी बॉडी पोलीस सोबत घेऊन गेलेले होते। चेतननं त्या दिवशी जसा धक्का दिल्याचं म्हटलं जातंय तसाच धक्का आजही त्याला द्यायला सांगितलेला होता। त्यानंतर ही जी डमी बॉडी आहे ती सुद्धा ज्या पद्धतीनं केतन कोसळलेला होता तशीच अगदी खोल दरीमध्ये पडलेली पाहायला मिळाली। त्यानंतर अनेक माध्यमांनी सुद्धा या सगळ्या बॉडीचे व्हिडिओज वगैरे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थात हे सगळं सीन रिक्रिएशन तब्बल जवळपास आपण म्हणूयात टोटल धरून 3 तास जवळपास चाललेलं आहे आणि या 3 तासांमधून पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले असणार आहेत। कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं सिया आणि चेतन हे दोघे सुद्धा चौकशी त्यांची जी स्वतंत्र केली जाते त्यामध्ये एकमेकांवरती कुठेतरी पॉइंट आउट करताना दिसतात, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत किंवा माझ्यापेक्षा समोरची व्यक्ती कशी जास्त दोषी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। अनेक चुकीच्या गोष्टी पोलिसांना किंवा खोट्या गोष्टी सांगितल्या जातात असाही संशय। त्यामुळे जेव्हा सियाचं वेगळं सीन रिक्रिएशन झालं आणि आता चेतनचं वेगळं सीन रिक्रिएशन झालं, या दोघांमध्ये काय काय गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत आणि कुठे कुठे विसंगती आढळतायत हे पाहून कळणार आहे की नेमकं कोण खोटं बोलतंय, कितपत खोटं बोललं जातंय किंवा त्या दिवशी एक्झॅक्ट काय घडलेलं होतं, दोघेही आपापल्या अँगलनं काही वेगवेगळी स्टोरी रचतायत का वगैरे हे सगळं सुद्धा पोलिसांना कळणार आहे। अर्थात त्यासाठीच म्हणून पोलिसांनी फॉरेन्सिकची टीम सुद्धा सोबत नेलेली होती आणि संपूर्ण सीन रिक्रिएशन झाल्याच्या नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आता या प्रकरणामध्ये सुरू आहे। ती दुसरी गोष्ट म्हणजे की काल जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये परवाच्या दिवशी युक्तिवाद झालेला होता न्यायालयामध्ये त्यावेळेस त्याच्या वकिलांचं म्हणजे जो चेतनचे वकील जे आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की जो हुडी घातलेला एक मुलगा दिसतोय आणि मग हुडीवरच्या मुलावरून पोलिसांनी हे सगळं हत्याकांड उघडकीस आणलं असं जे काही म्हटलं जातंय तो हुडी घातलेला मुलगा मुळात चेतन नव्हताच असा दावा त्यांनी केला। आता हा दावा पोलिसांना खोडून काढावा लागणार आहे, पोलिसांना त्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा करायचे आहेत।
म्हणून पोलीस आता काय करणार आहेत, तर तो जो सीसीटीव्ही पोलिसांकडे ऑलरेडीच आहे, ज्यामध्ये चेतन हा गडावरती पायऱ्या चढून येताना दिसतोय. त्यानं एक शॉर्ट घातलेली आहे, वरती हुडी आहे. अगदी तशाच पद्धतीचे कपडे त्याला आजही घालण्यात आलेले होते. त्यानंतर आता पोलीस जे आहेत ते गेट एनालिसिस करणार आहेत. गेट एनालिसिस म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीची चालण्याचा पॅटर्न जो असतो किंवा तो व्यक्ती कसा चालतो, त्याचे चालताना बॉडी लँग्वेज कशी असते, त्याचे पाय कसे पडतात, हे सगळं पाहणं म्हणजेच थोडक्यात गेट एनालिसिस करणं. त्यामुळे सीसीटीव्हीमध्ये चालत येणारा तो चेतनच आहे, हे सिद्ध करण्यासाठी चेतनचे चालतानाचे काही व्हिडिओज, त्याच्या चालण्याचे पॅटर्न पोलिसांनी टिपलेले आहेत आणि त्या पद्धतीनं हे सगळं गेट एनालिसिस केलं जाईल. दोन्ही व्हिडिओतला व्यक्ती हा सेमच आहे, त्याचा चालण्याचा पॅटर्न सेम आहे. हे जुळवण्याचा प्रयत्न, मॅच करण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून होईल आणि मग त्या संदर्भातला जो काही अहवाल असेल किंवा जे पुरावे असतील, ते सगळे मग कोर्टाच्या समोर सादर केले जातील. आता या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर हे प्रकरण अगदी मध्यावरती येऊन पोहोचलंय असं म्हणावं लागेल. दोन्ही बाजूच्या वकिलांकडून अनेक अजब दावे केले जातात. सियाचे वकील आणि चेतनचे वकील यांच्याकडून तर जे काही दावे केले जातात, हे सगळेच दावे खोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांचं मोठं आव्हान असणार आहे, की त्यांना हे सगळे पुरावे गोळा करून त्यांनी केलेले दावे कसे खोटे आहेत, हे सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यासाठीच पुणे पोलीस सध्या कसून तपास करत असलेले पाहायला मिळतायत. त्यामुळेच पोलीस जे काही गेट एनालिसिस करणार आहेत, त्याचे रिपोर्ट्स काय येतायत, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.